नागपूरमध्ये आज भाजपची प्रदेश कार्य समितीची बैठक होतीये। या बैठकीसाठी दिग्गज भाजप नेते उपस्थित राहणार आहेत आणि हे नेते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा सरचिटणीस या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। भाजपकडून लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या बैठकीमध्ये आढावा घेतला जाईल। आमदार अपात्रता प्रकरणाचं भवितव्य आता नववर्षामध्ये ठरणार आहे। सुप्रीम कोर्टाने आमदार अपात्रता प्रकरणामध्ये 31 डिसेंबरची मर्यादा 10 जानेवारीपर्यंत वाढवून दिलेली आहे। पाहुयात या संदर्भातला हा रिपोर्ट। राज्य सरकारचं भवितव्य आता 10 जानेवारीला ठरणार आहे। आमदार अपात्रता निकालासाठी 3 आठवड्यांच्या मुदतवाढीची मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कोर्टात केली। सुप्रीम कोर्टाने 3 आठवड्यांच्या ऐवजी 10 दिवसांची मुदत वाढवून दिली आहे। ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी हा राहुल नार्वेकर यांचा सुनावणी लांबवण्याचा प्रयत्न असल्याचा युक्तिवाद केला। राहुल नार्वेकर यांची बाजू मांडणारे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी 2 लाखपेक्षा जास्त कागदपत्र आलेत ती वाचावी लागतील आणि मगच निर्णय लिहावा लागेल असा युक्तिवाद केला आहे। कपिल सिब्बलांचं म्हणणं होतं की यांचा लांबवायचा प्रयत्न आहे वगैरे, पण तुषार मेहता जे राहुल नार्वेकरांसाठी अपियर झाले त्यांनी म्हटले की मला एक थोडे 2-3 आठवडे जास्त पाहिजेत। 3 आठवड्याच्या ऐवजी एक 10 दिवसाचा वेळ त्यांनी सुप्रीम कोर्टाने त्यांना वाढवून दिलेला आहे। त्यामुळे आता हे निश्चित आहे की 10 जानेवारी किंवा त्याच्या आत शिवसेनेबद्दलचा निर्णय राहुल नार्वेकरांना द्यावा लागेल। तो कोणत्या बाजूने असेल हे राहुल नार्वेकरांनाच माहिती आहे। मुदत वाढवून मागण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांच्या मध्ये आरोप प्रत्यारोप झाले। घटनाबाह्य सरकारसाठी तारखा वाढवून घेतल्या जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आणि राहुल नार्वेकर यांच्यावर तोफ डागली। त्या व्यक्तीने आतापर्यंत 5 वेळा पक्षांतर केलंय। या राज्यातला एकही पक्ष असा नाही की त्या पक्षात ते गेले नाही। त्यांना कोणती विचारधारा आहे, त्यांना कोणती भूमिका आहे की यांच्याकडून आम्ही नैतिकतेचे आणि कायद्याचं शिस्तीचे धडे घ्यावेत। दिल्लीच्या आदेशाने त्यांचं कामकाज सुरू आहे। कोर्टानं मुदत वाढवून दिल्यामुळे आता 10 जानेवारी रोजी कोणता निकाल येणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। पण तोपर्यंत सत्ताधारी आणि विरोधकांच्या मध्ये राजकीय लढाई सुरूच राहील हे तितकंच खरं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।